ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। पुन्हा एकदा नजर टाकूयात काही उर्वरित रिपोर्ट्सवरती। उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग अशी मराठीमध्ये एक म्हण आहे आणि मुंबईच्या राजकारणामध्ये सध्या याच म्हणीचा चांगलाच प्रत्यय येतोय। मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या युत्या आणि आघाड्यांची समीकरणं ही अजून स्पष्ट नाहीयेत। महापौर कुणाचा होणार यावरून श्रेयवादाला मात्र सुरुवात झाली आहे। भाजप, शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नंतर आता शर्यतीमध्ये मनसे सुद्धा उतरली आहे। मुंबईचा महापौर हा आमचाच होणार असा विश्वास आता मनसे सुद्धा व्यक्त करतेय आणि त्यामुळे पुन्हा एकदा जुन्याच या चर्चेला नव्यानं उधाण आलेलं आहे। बघूयात। महापालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुती ही एकत्रित लढत। जागा आम्हाला महत्वाच्या नाही, भगवा आम्हाला महत्वाचा आहे। भगवा मुंबई महापालिकेवर महायुतीचा फडकवणं हे आमच्यासाठी महत्वाचं आहे। माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्या घट्ट युतीतून या मुंबईवर भगवा मराठी माणसाचाच फडकेल, आमचाच महापौर होईल, मराठी माणसाचाच महापौर होईल। मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आणि मनसेचाच होणार। भाजप असो किंवा शिंदेंची शिवसेना, ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊत असोत किंवा मनसेचे नेते संदीप देशपांडे, सगळ्यांचा एकच दावा, तो म्हणजे मुंबईचा महापौर आमच्या पक्षाचाच होणार। मात्र सध्या चर्चा आहे ती संदीप देशपांडेंनी केलेल्या दाव्याची। काल एकनाथ शिंदेंची बैठक पार पडली। त्या बैठकीच्या बाहेर एक पोस्टर लागला होता, महापौर शिवसेनेचाच। मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आणि मनसेचाच होणार। मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आणि मनसेचाच होणार। मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आणि मनसेचाच होणार। राज ठाकरेंच्या मनसेचा मुंबईत एकही नगरसेवक नाही। थोरले ठाकरे म्हणजे उद्धव यांच्या शिवसेनेशी युती करण्याची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही। अशातच मुंबई महापालिकेत मनसेचा महापौर बसवण्याचा किंवा तसं स्वप्न पाहण्याचा कॉन्फिडन्स संदीप देशपांडेंनी दाखवल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांना मिस्टर देशपांडेंची खिल्ली उडवण्याचा मोह आवरला नाही। संदीप देशपांडे मनसेचे लीडर आहेत। आपल्या सैनिकांना, मनसेच्या सैनिकांमध्ये जरा प्राण अधिक फुंकणे, त्यांच्यामध्ये प्राण आहे, पण प्राण चिकाटीने, चिवाटीने, जिद्दीने फुंकण्यासाठी जो एक मंत्र असतो, मंत्र प्रत्येक पक्ष देतोय। दोन ठाकरे एकमेकांची चर्चा करत असताना इतर नेत्यांनी तोंड का उघडावं असा थेट सल्ला देणं आदित्य ठाकरेंनी टाळलं असलं तरी त्यांचा सूर यापेक्षा काही वेगळा नव्हता। मागील काही दिवसांपासून दोन्ही ठाकरेंमध्ये जवळीक वाढती आहे हे संपूर्ण महाराष्ट्रानं अनुभवलं आहे। अद्याप युतीची घोषणा झाली नसली तरी आम्ही एकाच पेजवर आहोत हे अधोरेखित करण्याची संधी दोन्ही ठाकरे सोडत नाहीत। अशा वेळी संदीप देशपांडे यांना केलेलं महापौरांसंदर्भातलं वक्तव्य आणि त्यानंतर ठाकरेंच्या नेत्यांमध्ये सुरू असलेले टोले टोमणे पाहता भाजपनं देखील ही संधी सोडली तरच नवर वाटलं असतं। निवडणुका जवळ येऊ द्या, यांच्यामध्ये असे युद्ध होणार आहे, हे एकमेकांना मुष्टियुद्ध करून एकमेकांनाच गारद करणार आहेत। कारण यांना माहिती आहे की महापौर आमचा होईल का तुमचा होईल, महापौर महायुतीचा होईल हे मुंबईकरांनी स्पष्ट केलेलं आहे। काळ्या दगडावरची ही पांढरी रेष आहे की मुंबईमध्ये महापौर महायुतीचाच होईल। यांनी एकमेकांमध्ये आपापसामध्ये भांडत बसावं की मनसेचा महापौर होईल का उभाटा गटाचा महापौर होईल। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काल पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला। यावेळी शिंदेंनी ठाकरे बंधूंचं नाव न घेता टोला लगावलाय। मुंबई महापालिकेची निवडणूक सर्वात शेवटी येईल, कोण कोणाशी युती करतंय त्याची चिंता करू नका, त्याची सर्व गणितं आपल्याकडे आहेत। मुंबईत महापालिकेसमोर दसरा मेळावा होतोय, पालिका निवडणूक जिंकण्याच्या निश्चयानं तिथं गर्दी करा असं शिंदेंनी म्हटलंय। महायुती असो किंवा मविया अथवा स्वबळावर लढणारा एखादा पक्ष, कुणाला खुर्चीवर बसवायचं आणि कोणाला खाली आपटायचं याचा निर्णय मुंबईकर करणार आहे। मात्र भारतात लोकशाही आहे, स्वप्न बघण्याचा सगळ्यांना अधिकार आहे आणि स्वप्न बघण्यासाठी ना खर्चाची मर्यादा असते ना निवडणूक आयोगाची आचारसंहिता। वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई।